झी मराठी वाहिनीवरील काहेरिया परदेशच्या 9 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये गौरी घरामध्ये सांजे बनवत असते आणि त्याचा संपूर्ण सुगंध घरात दरवळतो. शिवच्या आजीला याची चाहूल लागताच ती विश्रामला याबाबत विचारते. तेव्हा तो सांगतो की गौरीच काहीतरी खास बनवतेय. आजी त्याला सांगते की मी पूजापाठ करून थोड्याच वेळात बाहेर येते, मात्र तू कोणालाच याबाबत कळू देऊ नकोस. जेव्हा आजी गौरीने बनवलेले सांजे खायला जाते तितक्यात शिवची आई तिथे येऊन विचारणा करते की तुम्ही संध्याकाळच्या वेळी कसं काय खाऊ शकता. तेव्हा त्या ठणकावून उत्तरतात की माझेच नियम मला शिकवण्याची तुला गरज नाहीये. जेव्हा गौरीनं बनवलेला नाश्ता त्या खातात त्यावेळी तिचं भरभरून कौतुक केलं जातं. शिव ज्यावेळी ऑफिसमधून घरी येतो तेव्हा तो लगेचच गौरीला भेटायला जाणार असतो, मात्र त्याच्या आईला हे लक्षात आल्यामुळे ती त्याला खोटं सांगते की माझे पाय दुखत असल्यानं काहीतरी उपाय कर. तेव्हा शिव कसलाही विचार न करता आपल्या आईला औषध आणायला जातो. गौरी थोडी हैराण होते कारण तिला कळत नाही की शिव आपल्याला न भेटता कुठे गेला. इतक्यात शिवची आई गौरीनं शिवसाठी बनवलेला नाश्ता फस्त करते. जेव्हा शिवला हे कळतं की आईनं गौरीच्या हातचा नाश्ता खाल्ला आहे तेव्हा तो खुश होऊन गौरीला सांगतो, अखेर आईला तुझ्या हातची चव आवडायला लागलीये. काही वेळानं शिवला जाणवतं की आई माझ्या आणि गौरीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते, कारण औषध आणण्याच्या निमित्ताने बाहेर गेलेलो असताना आईनं आजीला मी न भेटता बाहेर गेल्याचं सांगितलेलं असतं. काहेरिया परदेस या मालिकेत शिव आणि गौरी यांच्या आयुष्यात येणारे चढ उतार आणि त्यांची आई या दोघांमध्ये निर्माण करत असलेले मतभेद आणि यामुळे होणारे परिणाम हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. या मालिकेचे असेच काही इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी पहा राजश्री मराठी. नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी. माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा राजश्री मराठी.